स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तम. याचा अर्थ असा होतो की श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. विश्वांचा सांभाळ करणाऱ्या, प्रत्येकाच्या मनामध्ये वास करणाऱ्या वासुदेवांच्या चरणी आणि सर्व पुरुषांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या भगवान पुरुषोत्तम मासाला माझा नमस्कार असो. ध्यानश्लोक. वाक्य. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम. या वाक्याचा अर्थ असा होतो की ज्याचे रूप अत्यंत शांत आणि आनंदमय आहे, जे अथांग महासागरामध्ये काला स्वरूपात म्हणजेच शेषनागावर झोपलेले आहेत, त्यांच्या नाभीतून सृष्टीचे उन्नती स्थान असलेले कमळ उगलेले आहे आणि जे सर्व देवांचेही देव म्हणजेच ईश्वर आहेत. विश्वासधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम. या वाक्याचा अर्थ असा होतो की जैनी संपूर्ण विश्वाचा भार स्वतःवर पेरलेला आहे, जे आकाशासारखे अथांग, अमर्यादित आणि सर्वव्यापी आहेत, ज्यांचा रंग पाण्याच्या पावसाळी ढगासारखा सुंदर श्यामल आहे आणि ज्यांचे प्रत्येक अंग अत्यंत पवित्र आणि मंगलमय आहे. लक्ष्मीकांतम कमलनयनम योगीभिर्ध्यानगम्यम. या वाक्याचा अर्थ असा होतो की जे साक्षात ऐश्वर्याची देवी माता धनलक्ष्मीचे पती आहेत, ज्यांचे डोळे उमगलेल्या कमळाच्या पाकळ्यासारखे अथांग आणि दयाळू आहेत आणि मोठे मोठे योगी ऋषी ध्यानांच्या परमोच्च अवस्थेत ज्यांचे दर्शन घेतात. वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम. याचा अर्थ असा होतो की अशा या जन्ममरणाच्या संसाराच्या भय भीती नष्ट करणाऱ्या आणि सर्व 14 लोकांचे एकमेव राजे रक्षण करणाऱ्या भगवान विष्णूंचे मी वंदन करते. मी त्यांना शरण जाते. प्राणदः प्राणदोनमीशः श्रेष्ठः प्रजापतिः. या शब्दांचा अर्थ असा होतो की जे सर्व प्राण्यांना जीवन देतात आणि संकटाच्या वेळी प्राण्यांचे रक्षण करतात, जे भक्तांच्या उद्धारासाठी नेहमी डोळे उघडे ठेवून म्हणजे जागरूक असतात, जे या विश्वात सर्वात महान आणि उत्तम आहेत आणि सर्व प्रजांचे म्हणजे जीवाचे पालनपोषण करणारे स्वामी आहेत. भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी. या वाक्यांचा अर्थ असा होतो की ज्यांच्या पोटामध्ये गर्भामध्ये साक्षात पृथ्वी माता सुरक्षित आहे, जे मधुर ज्ञानाचे सागर आणि लक्ष्मीचे पती आहेत, ज्यांनी मधु नावाच्या अहंकारी राक्षसाचा नाश केला आहे, जे सर्व शक्तिमान मालक आहेत आणि ज्यांचे पराक्रम अनंत आणि अफाट आहेत. भगवान सुरेशः शरणं शर्म विश्वरेताः प्रजापतिः. या वाक्यांचा अर्थ असा होतो की जे 6 प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त साक्षात भगवान आहेत, जे देवांचे राजे आहेत, जे शरणागतीचे रक्षण करणारे हक्काचे स्थान आहे, जे भक्तांना परमसुख आणि शांती देतात, जे या ईश्वराची म्हणजे ईश्वाची उन्नतीचे मूळ बीज आहेत आणि अखिल सृष्टीचे कर्ता आहेत. विष्णुः भोजनं भोक्ता सहिष्णुः जगदादिजः. याचा अर्थ असा होतो की ज्यांना जन्ममरणाचे कोणतेही बंधन नाही, जे अत्यंत प्रकाशमान आणि देदीयमान आहेत, जे निसर्गाच्या रूपाने सर्वांना अन्न भोजन पुरवतात, जे भक्तांनी अर्पण केलेले प्रेम स्वतः स्वीकारतात, जे मानवाच्या सर्व चुका पोटात घेणारे अंतिम सहनशील आहेत आणि जे या जगाच्या उन्नतीपूर्वही अस्तित्वात आहेत. वाक्य. अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः. याचा अर्थ असा आहे की जे अत्यंत निष्पाप आणि डागविरहित पवित्र आहेत, जे स्वतः साक्षात विजय रूप आहेत, ज्यांना कधीही कोणीही हरू शकत नाही, जे संपूर्ण विश्वाचे जन्मस्थान आहेत आणि जे वारंवार पृथ्वीवर अवतार घेऊन भक्तांच्या हृदयात पुन्हा पुन्हा येऊन राहतात. उपेंद्रो वामनः प्रांशुः अजिताः अतींद्रः संग्रहः. याचा अर्थ असा होतो की जे देवराज इंद्राचे बाहू बनून आले, ज्यांनी पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी बटू म्हणजेच वामन अवतार घेतला, ज्यांनी पाऊल टाकून त्रिलोकाला व्यापून टाकले, ज्यांना जिंकणे कोणालाही शक्य नाही, जे मानवाच्या सर्व बुद्धी इंद्राच्या पलीकडे आहेत आणि प्रलय कालामध्ये संपूर्ण सृष्टीला स्वतःमध्ये सामावून घेतात. वाक्य. सर्वोद्रतः मणी सदायोगी वीरः मधुः अतींद्रियः. याचा अर्थ असा आहे की जे संपूर्ण सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ आणि उच्च स्थानी आहेत, जे मौल्यवान रत्नासारखे तेजस्वी आहेत, जे ईश्वराच्या कल्याणासाठी सदैव स्थानक असतात, जे धर्माचा छळ करणाऱ्या क्रूर वीरांचा किंवा असुरांचा संहार करतात आणि जे मानवाच्या सामान्य बुद्धी आणि इंद्राच्या कल्पनेपलीकडे आहेत. महामायो महोत्साहो महाबलो महाबुद्धिः महावीर्यः.
याचा अर्थ असा होतो की ज्यांची माया अथांग आहे आणि संपूर्ण सृष्टीला मोहित करणारी आहे, ज्यांच्यामध्ये सृष्टीची निर्मिती आणि संचालन करण्याचे प्रचंड उत्साह आहे, जे अथांग शक्तीचे महाबल स्वामी आहेत, ज्यांची बुद्धी अफाट आहे आणि ज्यांचे सामर्थ्य आणि वीर्य अनंत आहे. शक्तिमान अमितः महाद्वीपः महेश्वासो महीभर्ता. याचा अर्थ असा आहे की जे जगातील सर्व शक्तीचे मूळ स्रोत आहेत, ज्यांच्या गुणाची आणि रूपाची कोणतीही सीमा नाही, जे संसाराच्या अथांग सागरामध्ये भक्तीसाठी आश्रय देणाऱ्या एका मोठ्या बेटासारखे आहेत, ज्यांच्याकडे शारंग नावाचा अफाट धनुष्य आहे आणि जे आपली लाडकी पृथ्वी माता आहे, हिचा संपूर्ण भार आपल्या पाठीवर वाहतात. सतांगतिः अनिरुद्धः सुरानंदो गोविंदः प्रजापतिः. याचा अर्थ असा होतो की ज्यांच्या हृदयामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते, जे सुजन आणि प्रामाणिक लोकांना योग्य मार्ग दाखवतात, ज्यांना जगात कोणीही किंवा कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, जे सर्व देवांना आनंद देणारे आहेत, जे वेदाचे किंवा गायीचे रक्षण करणारे साक्षात गोविंद आहेत आणि संपूर्ण सृष्टीच्या प्रजेचे रक्षण करते सुद्धा तेच आहेत. अग्रणीः ग्रामणीः श्रीमान न्यायो नेता समीरणः. याचा अर्थ असा होतो की जे भक्तांना मोक्षाकडे घेऊन जाण्यात सर्वात पुढे असतात, जे संपूर्ण जगाचे नियंत्रण एका लहान गावाच्या प्रमुखासारखे सहज करतात, जे अनंत ऐश्वर्याने आणि सौंदर्याने नटलेले आहे, जे साक्षात न्याय स्वरूप आहेत, जे विश्वाचे नेतृत्व करतात आणि जे संपूर्ण विश्वात म्हणजे वायूमध्ये हवेच्या रूपाने संचार करून प्रत्येकाला श्वास देतात. सहस्त्रमूर्धा विश्वात्मा सहस्त्राक्षः सहस्त्रपात. याचा अर्थ असा होतो की ज्यांना हजारो अनंत मस्तके आहेत, जे प्रत्येक सजीवांचा आत्मा आहेत, ज्यांना या सृष्टीतील प्रत्येक बारीक वाईट गोष्टी पाहण्यासाठी हजारो डोळे आहेत आणि संपूर्ण विश्वात जे हजारो पायांच्या स्वरूपाने सर्वत्र व्यापलेले आहेत. आवर्तो निवृत्तात्मा संवृतः संप्रमर्दनः. याचा अर्थ असा होतो की जे संसाररूपी चक्र किंवा भोवऱ्याप्रमाणे सतत फिरत असतात, जे संसाराच्या सर्व मोहांपासून पूर्णपणे मुक्त आहेत, जे आपल्या मायेने स्वतःला लपवून ठेवतात आणि सर्व वाईट प्रवृत्तीच्या किंवा दुष्ट लोकांचे पूर्णपणे नाश करतात. अहः संवर्तको वह्निः धरणीधरोऽसु प्रसादः. याचा अर्थ असा होतो की जे दिवसाप्रमाणे अत्यंत प्रकाशमान आहेत, जे प्रलय काळामध्ये काळाचे रूप घेऊन येतात, जे साक्षात अग्निरूप आहेत, जे या संपूर्ण धरणीला सारून धरतात आणि जे आपल्या भक्तांना खूप लवकर आणि सहज प्रसन्न होऊन उत्तम आशीर्वाद देतात. प्रसन्नात्मा विश्वदुःख सत्कर्ता सत्कृतः साधुः. याचा अर्थ असा होतो की ज्यांचे मन सदैव आनंदात आणि प्रसन्नेत असते, जे संपूर्ण विश्वाचे पालनपोषण करतात, जे नेहमी चांगल्या आणि सज्जन लोकांचे कल्याण करतात, जे भक्तांनी केलेल्या पूजेचे आदर्श ठेवतात आणि जे अत्यंत साधे, सरळ आणि न्यायी आहेत. वाक्य जन्नुः नारायणो असंख्येयो अप्रमेयात्मा विशिष्टः. याचा अर्थ असा आहे की जे प्रलय काळामध्ये सर्व जीवांचे आपल्यामध्ये विसर्जन करतात, जे आपल्यावर निवास करणारे साक्षात नारायण आहेत, ज्यांच्या गुणांची गणना म्हणजेच मोजणी करणे अशक्य आहे, ज्यांचे स्वरूप कोणतेही प्रामाणिक किंवा तर्कसिद्ध करता येणार नाही आणि जे या विश्वात सर्वात वेगळे आणि विशिष्ट म्हणजे वेगळे आहेत, विशेष आहेत. शिष्टकृत शुचिः सिद्धार्थः सिद्धसंकल्पः सिद्धिदः. याचा अर्थ असा होतो की जे लोकांना शिस्त आणि योग्य संस्कार शिकवतात, जे परम पवित्र आणि शुद्ध आहेत, ज्यांनी सर्व काही आधीच प्राप्त केलेले आहे म्हणजेच सिद्धार्थ आहेत, ज्यांनी मनात धरलेल्या प्रत्येक इच्छा आणि संकल्पना लगेच पूर्ण होतात आणि जे भक्तांना त्यांच्या कार्यात म्हणजेच यशामध्ये घेतात. ही साधनः वृषा हि वृषभो विष्णुः प्रभुः पुरुषोत्तमः. याचा अर्थ असा होतो की जे यश मिळवण्याचे अंतिम साधन आहे, जे नेहमी धर्माचे रक्षण करतात, जे भक्तांवर सुखाचा वर्षाव करतात, जे कणाकणामध्ये व्यापलेले साक्षात विष्णू आहेत, जे सर्वांचे स्वामी आहेत आणि सर्व जीवांमध्ये सर्वश्रेष्ठ असणारे भगवान पुरुषोत्तम आहेत.